नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदात आहात ना? आता नवरात्र येईल. बरं, तुम्हाला आज मी एक बोधकथा सांगत आहे. बोधकथेचं नाव आहे हरिण. तर एक हरिण गर्भवती असतं आणि त्याला खूप तहान लागलेली असते आणि ते एकसारखे पळत असते. कुठे पाण्याचा आवाज येतो का काय, ते पाणी पळते जवळपास कुठंच पाणी सापडत नाही त्या हरणीला. पण ती इतकी जोरात पळते तिला कुठेतरी खळखळ असा पाण्याचा आवाज येतो. पाण्याचा आवाज आल्यावर त्या दिशेने ती जोरात पळू लागते आणि जसं जवळ येईल तसं खळखळ आवाज येतो. मग ती धावत तिला एकदाचं ते पाणी वाहताना नदी दिसते आणि मग ती तिथे जाते पाणी पिणार. तोच तिला समोर एक शिकारी दिसतो. तो शिकारी तिच्यावरच नेम धरून उभा असतो. तो डाव्या बाजूने उभा असतो आणि इकडं पाहती तर इकडं खूप मोठा सिंह तिच्या बाजूने उभा असतो आणि तो तिच्याकडेच पाहत असतो. याच्या दोन्हीच्या मध्ये ती पूर्ण अडकली असती. तर आता काय करायचं? पाठीमागं जाती तर सगळं आग लागलेली असती. पाठीमागं पण सगळं पेटलेलं असतं गवत. तिकडूनही तिला जाता येत नाही. आता ती पुढून सिंह, उजवीकडून शिकारी, डावीकडून सिंह, ती अशीच उभी राहते आणि काय करावं तिला वाटतं. आता शेवटी बाळाला, तिच्या पोटात बाळ असतं ना, तर त्याला आता जग दिसण्याच्या आधीच ते मरणार. त्याला काहीच बघता येणार नाही आणि आपण त्याला जन्मसुद्धा देऊ शकणार नाही का, कारण आता दोन्हीकडून आपल्याला शिकाऱ्यानेच वेढलेलं आहे. आता आपलं शेवटचं, आपण हे पाणी अमृत ठरतं का विष ठरतं हे पाहू. आणि ती पोटभर पाणी पिते. पोटभर पाणी पिल्यावर ती विचार करते की आता आपण शेवटी पळायचं आणि मेन मरणाची भीती असलेला तिचा सिंहच उभा असतो. त्याच्याकडेच ती धाव घेते. ती जोरात धाव घेतल्यानंतर त्या शिकाऱ्याने लगेच एक गोळी सोडतो. गोळी सोडली की ती हरणीला न लागता त्या सिंहाला लागते आणि सिंह मरतो. आणि मग ती तिथून तो सिंह हरणीला देतो सोडून आणि शिकाऱ्याच्या मागे धावायला लागतो. तो शिकारी उलट्या दिशेने पळू लागतो. तो पळल्यावर पळ सुटतो आणि शिकारी गेल्यावर हे हरिण खूप धावते कुठंच थांबत नाही. आणि एकदम पाऊस पण येतो आणि पावसामुळे ती आग पण विझते, लागलेला वणवा तो पण विझतो. आणि ते हरिण पळत जाऊन त्याला काही हरणे दिसतात, त्यांच्यात जाऊन मिसळतो आणि आपलं काय घडलं हे तो सांगू शकतो. तर ते म्हणतात की मग तू कसं काय सिंहाच्या दिशेने पळाला हरणाला म्हणे. तर ते म्हणे, मरण तर आपल्याला आलंच होतं. संकटाला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी लढाई केलेली बरी. म्हणून त्यांनी मारलं तरी चालेल, आता काहीतरी पत्करावंच लागणार होतं. म्हणून मी त्या दिशेने पळाले आणि त्याच्यामुळे त्या शिकाऱ्याने गोळी झाडली. तो मलाच मारणार होता, पण शिकाऱ्याची गोळी हुकून त्याला लागली. म्हणजे तात्पर्य असं की संकटाला घाबरून पळू नका, ते असून तुमच्या मागे येतील. तर त्याच्याशी 2 हात करा, संकटाशी 2 हात करा. आणि संकट आणणारे तरी कोण? आपलेच माणसं असतात, आपलेच असतात, आपलेच नातेवाईक असतात आणि त्यांच्यातून आपल्याला संकटात जावं लागतं. भाऊबंद असतात. ह्याच्यातून आपल्याला संकट निर्माण झाले तर घाबरून न जाता हरणीसारखं तिच्या 3-4 बाजूनी जरी संकट होते तरी ती त्यातून वाचली. तसं आपण सुद्धा संकटाला न घाबरता त्याच्याशी 2 हात करून आपलं जीव जपायचे. गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.